सविस्तरपणे आपल्याला बघायचे, पण सुरुवातीला जाऊया पुन्हा एकदा आपण आता पुण्यामध्ये, कारण तिकडे अजित पवार पत्रकारांशी संवाद साधतात. आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे. कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये, किंवा जे व्यवहार करताच येत नाही, ज्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून, ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे. ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कोणी फोन केलाय का, कोणी दबाव आणलाय का, अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे. आणि त्याबद्दलचा आदेश पण काढला. म्हणजे शासनाचा जो आदेश निघतो ते एक एक कॉपी एक मुख्यमंत्र्याला जाती, दोन्ही DCMला जाते, असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते, त्याची कॉपी पण मला मिळाली. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल. अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे, ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही, आणि तो कागद होऊ शकत नाही, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तरी तो कागद केला गेलाय, आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय. अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले. आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागांनी काय कळवायचं ते कळवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे. कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल FIR मध्ये नमूद बोपोडी येथील ऍग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली. माझे एवढीच मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला. तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नाकाचा पण संबंध नाहीये. माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका. या प्रकरणानंतर सरकारी जमिनींवरती इतर हक्कांमध्ये नावं चढवायची आणि मग त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी करून घ्यायच्या, त्याच्या खरेदी करायच्या, अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत. या यजमानींचे जे नाव आहे त्यांनी पण अशी खूप प्रकरणं केल्याचं आता समोर येतं. यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी 2005 का 6लाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली, म्हणजे 19 वर्षापूर्वी का 5 CR म्हणजे करोडला घेतली. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तुस्थिती, कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहेत. त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडंसं त्या ऐका ना, ते मला आत्ता माझी ती नोट नाही आहे, त्याचं मी तुम्हाला दाखवलं असतं. राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करावी, अशा प्रकारच्या ह्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून अहवाल द्यायला सांगितले. संपूर्ण राज्याला तुमच्या कामाची पद्धत माहिती आहे, मात्र जो मूळ बोगस दस्त आहे त्या प्रकरणात कुठल्याही पद्धतीचा अजून गुन्हा दाखल झाला नाही. अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी तसं स्वतःहून त्यांची चौकशी जमिनी नेमली आहे. बोगस दस्ताच्या संदर्भात ऐका ना, अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे. आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासनामधला, तेच प्रमुख आहेत. त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात, खूप खाली, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता त्या संदर्भात ह्याची सगळीच माहिती इत्थंभूत CM साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक
भूमिका घेतलेली आहे. दादा, तुमच्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये येऊन तुमची भूमिका मांडली. आता दुपारी प्रश्न विचारला तेव्हा थेट उत्तर दिलं नाही. सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची बाजू घेतली. रोहित पवार यांनी ट्विट करतात त्यांनी या प्रकरणात एकही ट्विट इतक्या दिवसात केलं नाही. तर कुटुंब म्हणून एकूण तुम्ही सगळेजण एकत्र असल्याचं जे चित्र दिसतंय, तर तशी काही चर्चा झाली होती का? आणि या माझी पद्धतीने कुणाशी पण चर्चा झालेली नाही. मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहित नव्हतं. मी आपला नेहमीसारखा सकाळी 7ला तिथं जाऊन ते एक मिनिट डोमला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं, एकदा मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मित्र मला भेटले. मी म्हणलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल, कारण इथून जुन्नरचा माणूस 2 तास जायला लागतो, बोर राजगड जे वेगवेगळ्या भागातले, त्याच्याकरता तुम्हालाही वेळ लागला. कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन आहे, ते लग्न झालं. दादा, तुमच्या लेखी या केसमध्ये पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही? त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो, आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढं पावलं टाकतो. असं सगळ्याच गोष्टी रे. त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे, एक म्हणणं आहे वगैरे वगैरे, असं केलं जातं. तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता, नाही तर मीच सांगितलं असतं की असलं करू नका. मात्र दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये आज पवारसाहेब बोलताना असं म्हणाले की पारदादांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे. पवारसाहेब म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील, मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे, तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील. मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं? असं काही मला वाटत नाही. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कुणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसऱ्या पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर ह्या तिघांच्यावर FIR दाखल झाला असेल. कंपनीतले आकडे जे त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार हे 99% आहेत आणि 1% दिग्विजय पाटील, त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र ज्यांच्यावरती 99% जे 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि 1% मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे हे का ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी की एकदा चौकशी होऊ द्या, आणि चांगली टीम लावलेली आहे आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये FIR करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. दादा, काल तुम्ही घोषणा केली की व्यवहार रद्द झाल्याची माहिती तुम्हाला दिली गेली, पण प्रत्यक्षात तो व्यवहार रद्द झालेलाच नाही असं मतदान शुल्क कार्यालयाने सांगितलं. मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं. आता ते कळल्यावर मी सांगितलं. आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं, आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे. त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे, ती आता याच्यात बारकाईने चौकशी करेल. आता यातल्या दोन्ही गुन्ह्यांमधला गंभीर विषय हा आहे की या दोन्ही ह्या सरकारच्या मालकीच्या जमिनी आहेत. उतार्यावरती सरकारचा कब्जा हक्क आहे. बोकडीच्या जमिनी आणि अजूनपर्यंत तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही, इतर हक्कांमध्ये पोझिशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही. पोझिशनचा प्रयत्न झाला होता मला मे मध्ये. पोझिशन झालंय का? नाही, पण प्रयत्न झाला होता.
प्रयत्न झाला होता, प्रयत्न अंती परमेश्वर. परंतु मला ते आज पोझिशन नाही एवढंच मला माहिती. मुद्दा हा होता की सरकारी जमिनी अशा हो, प्रकारे तू म्हणतोय ते बरोबर आहे. त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे, रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे, त्यांनी ते थांबवायला पाहिजे होतं ना. असे तर व्यवहार होताच का म्हणून. सरकार म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही अशी श्वेतपत्रिका काढणार असेल गेल्या किती वर्ष त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले. 1 महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल. अरे बाबा तेच त्याच्यात आता माझ्याकडे नाही रे ती नोट आहे का रे कुणाकडे ह्यांना त्याच्यामध्ये घातलेत. त्यांनी काय तपास करून काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्यात तुम्ही म्हणताय तेही घातलंय. पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याचं खरेदी किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं. आता माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला लगेच. दादा ह्या केसमध्ये मोडस ऑपरेंडी अशी आहे, त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेखकडे जायचं, नावं चढवायची इतर हक्कातली, ती पोकी याच्यात आणायची, नावं चढवून मग खरेदी खत करायचं आणि ताबा मारायचं. हे लिटिगेशन करणं एक टोळी आहे. बेसिकली अनेक टोळ्या आहेत. थांबण्यासाठी तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे. म्हणूनच मी पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील. मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यासू पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आणि ते खरोखरीच मी तुमचं कौतुक करतो. हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आहेत. आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये. परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरेटिव्ह चालते ते पण बंद झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे पोलिसांची मदत घेतली जाते, सगळ्या गोष्टी होतात आहे. म्हणूनच त्याचे पण चौकशी. बरं झालं हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्यास आढळल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी उपाययोजना सुचवा. भविष्यात आता हे नीट ऐका. भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण. तर पुण्यामध्ये बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुन्हा एकदा जे सगळे आरोप झालेले होते गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये